बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात ताडोबात वन्य प्राणी गणना पूर्ण 168 मचाणीवरून 12 तासांचा थरारक निसर्ग अनुभव. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात वन्यप्राणी गणना यशस्वीरित्या पार पडली. बफर आणि कोअर झोनमधील एकूण 168 मचाणीवरून तब्बल 12 तास ही प्रगणना करण्यात आली. बफर झोनमधील 69 मचाणीवर 210 पर्यटक सहभागी झाले, तर कोअर झोनमधील 99 मचाणीवर 200पेक्षा अधिक वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या हालचालींची नोंद घेतली. चंद्रप्रकाशात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांचे निरीक्षण करत माहिती संकलित करण्यात आली. वन्यजीव संरक्षण, अभ्यास आणि जनजागृतीच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला. या प्राणीगणनेत सहभागी झालेल्या पर्यटकांना वाघ, बिबट्यासह जंगलातील अनेक प्राणी दिल्याचे सांगितले. महत्त्वाचे, बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्र पूर्ण तेजाने झळकत असल्याने जंगलात लख्ख प्रकाश पडतो. या प्रकाशात वन्य प्राण्यांच्या हालचाली स्पष्ट दिसतात आणि यामुळे त्यांचे निरीक्षण आणि नोंद करणे सुलभ होते. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई असल्याने वन्यप्राणी प्रामुख्याने पाणवठ्यांच्या आसपास येतात आणि याच कारणामुळे अनेक वर्षांपासून या दिवशी वन्यप्राणी गणना करण्याची परंपरा कायम आहे. खूपच छान अनुभव होता. रात्री आम्हाला लेपर्ड दिसला, फ्लाइंग स्क्विरल दिसली आणि परत येताना वाघ सुद्धा दिसले. इथे आम्ही निसर्ग अनुभवाला आलेलो आहे. महाराष्ट्र शासनाचा एक काय म्हणतात बुद्ध पौर्णिमेला अनुभव घ्यायसाठी. तर इथे आम्ही बेसिकली मचानवरती रात्रभर स्टे केलेला आणि तिथे आम्हाला पूर्ण नाईट लाईफ, जंगलातली लाईफ कशी असते, प्राणी कशी पाणी प्यायला येतात, त्यांचे कॉल्स कसे असतात, ते मुवमेंट कसे करतात रात्रभरात, हा सगळा अनुभव आम्ही खूप चांगल्या रीतीने घेतला. आणि त्यात आम्हाला आमच्या गाईडनी पूर्ण गाईड केलं की कुठला कॉल कोणाचा असतो, कुठले पक्षी आहेत. आणि रात्रभरात आम्हाला एक बिबट आणि बरेचसे चितळ, नंतर सांभार आणि रानडुक्कर आणि मल्टिपल प्रकारचे पक्षी वगैरे स्पॉट झाले. आणि इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स. एव्हरीवन शुड ट्राय. अमरावतीवरून आलेलो. हे माझं सेन्ससचं पहिलंच वर्ष होतं आणि पहिलं वर्ष असल्यामुळे मला नॉलेज नव्हतं जास्ती. आणि तिकडे निसर्ग, नाईटला काय हालचाली होतात प्राण्यांच्या, हे सगळं माहिती पडलं. कॉलिंग समजल्या, विविध प्रकारचे प्राणी कॉलिंग कसे करतात, एकमेकांना कसे कॉल करतात, मीटिंग कॉल काय असतंय, हे सगळं समजलं. आणि आम्हाला तिकडे बिबट स्पॉट झालेला आमच्या मचांच्या जस्ट बॅक साईडला. अजून डिअर्स आणि विविध प्रकारचे रानडुक्कर वगैरे आम्हाला स्पॉट झाले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, चंद्रपूर.